श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांची रोजची पूजा कशी करावी त्याबद्दल माहिती सांगणार आहे। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे महान संत असून ते दत्तावतार मानले जातात। स्वामींच्या कृपेने भक्तांचे दुःख नाहीसे होते, अडथळे दूर होतात व आयुष्यात आनंद, शांती व भरभराट येते। स्वामींची कृपा मिळवण्यासाठी रोजची भक्तिपूर्वक पूजा अत्यंत प्रभावी मानली जाते। ही पूजा घरच्या घरी साधेपणाने करता येते आणि ती मनपूर्वक केली तरी स्वामी समर्थ अत्यंत प्रसन्न होतात। तर स्वामी भक्तांनो, स्वामींची पूजेची तयारी करावी। तर रोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करावे। पूजेच्या ठिकाणाला स्वच्छ करून स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ पांढऱ्या किंवा पिवळ्या वस्त्रावर ठेवावा। समोर तांब्याच्या ताटात पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू ठेवाव्यात। हार, फुले, तुळशीपत्र, कापूर, अगरबत्ती, गंध, अत्तर, नैवेद्य, त्यामध्ये दूध, फळ, साखर, पान, पाणी असलेला तांब्या, घंटी इत्यादी। तर मित्रांनो, पूजा करताना पूजेची विधी कशी करावी? स्वामी समर्थांचा स्मरण करून डोळे बंद करून त्यांच्या चरणी मन अर्पण करावे आणि ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करून पूजा आरंभ करावी। नंतर स्वामींना मनोमन आमंत्रण देऊन म्हणावे, स्वामी समर्थ कृपया या स्थळी विराजमान व्हा, माझ्या प्रार्थना स्वीकारा, असे आवाहन स्वामींना करायचं आहे। तर मित्रांनो, त्यानंतर पंचोपचार पूजा करायची आहे। तर ती पूजा कशी करावी? प्रथम स्वामींच्या चरणांना चंदन किंवा अत्तर लावावे। नंतर प्रेमाने विविध फुले व तुळशीपत्र अर्पण करावीत। त्यानंतर अगरबत्ती व दिवा लावून स्वामींना प्रदक्षिणा घालावी। त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे। दूध, फळ, साखर किंवा घरचा गोड पदार्थ अर्पण करावा। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर स्वामींना मनोमन प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा, चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करावी। त्यानंतर तुम्हाला स्वामींचा मंत्र जप व नामस्मरण करायचं आहे। ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः या जपाचा कमीत कमी 11 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे। जर वेळ असेल तर श्री स्वामी समर्थांच्या आरत्या म्हणाव्यात। तर स्वामी भक्तांनो, नित्यसेवा व वाचन काय करावे? स्वामींच्या शिकवणीचे वाचन करावे। श्री स्वामी समर्थ चरित्र, गुरुलीला किंवा अनुभवगाथा यांचे नियमित वाचन केले तर भक्ती अधिक दृढ होते आणि पूजा संपल्यानंतर स्वामींना आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून नमस्कार करावे। हे स्वामी समर्था, कृपा करा, माझे सर्व दोष क्षमा करा व मला योग्य मार्गदर्शन मिळो। तर स्वामी भक्तांनो, त्यानंतर तुम्हाला नैवेद्याचा प्रसाद सर्वांना वाटून स्वतःही तो भक्तिभावाने ग्रहण करावा। तर मित्रांनो, पूजा करताना गुरुवारी व शनिवारी विशेष पूजा व व्रत ठेवले तर अधिक लाभ मिळतो। दररोज रात्री झोपण्यापूर्वीही स्वामींना वंदन करून जय जय स्वामी समर्थ म्हणावे। मनापासून प्रार्थना आणि नित्यपूजेमुळे स्वामी आपल्यावर कृपा करतात। तर स्वामी भक्तांनो,
स्वामी समर्थांची पूजा ही श्रद्धा, भक्ती व सात्विक मनोवृत्तीने केली पाहिजे. तेव्हा त्यांच्या कृपेने जीवनात अढळ समाधान, मनशांती आणि इच्छित फलप्राप्ती होते. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.